इचलकरंजीत बांधकाम कामगारांचा एल्गार बंद पडलेल्या शासकीय योजनांच्या निषेधार्थ महाराष्ट्र कामगार सेना प्रणित महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेच्या वतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. शाहू पुतळ्यापासून सुरू झालेला हा मोर्चा राजाराम स्टेडियम येथील सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर धडकला. शेकडो बांधकाम कामगारांनी हातात फलक घेत घोषणाबाजी करत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. कामगारांच्या मुलांची शिष्यवृत्ती योजना, भांडीपेटी वाटप, नवीन किट वितरण आणि इतर अनेक कल्याणकारी योजना तातडीने सुरू करण्याची मागणी मोर्चेकऱ्यांनी केली. शासनाने बंद केलेल्या योजना त्वरित सुरू कराव्यात, अशी जोरदार मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यानंतर मोर्चाच्या शिष्टमंडळाने सहाय्यक कामगार आयुक्त सो. भोईटे मॅडम यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदन स्वीकारल्यानंतर भोईटे मॅडम यांनी कामगार मंत्री तसेच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाच्या सचिवांकडे तातडीने पत्रव्यवहार केला जाईल, असे आश्वासन दिले. येत्या 8 ते 15 दिवसात बंद पडलेल्या योजना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील आणि कोणताही पात्र बांधकाम कामगार शासकीय योजनांपासून वंचित राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. या मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र बांधकाम कामगार सेनेचे संस्थापक अध्यक्ष आजेंद्र निकम यांनी केले. यावेळी जिल्हाध्यक्ष केप्पाणा हालगेकर, जिल्हा उपाध्यक्ष इम्तियाज शेख, तालुका अध्यक्ष शशिकांत काबळे यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह अनेक कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने बांधकाम कामगार उपस्थित होते. आता सर्वांचे लक्ष शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे. दिलेल्या मुदतीत योजना सुरू होतात का की आंदोलन आणखी तीव्र होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामदेवाचा प्रतिनिधी रफिक मुला, इचलकरंजी. ही बातमी आपल्याला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ग्रामदेवता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.